नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने पुन्हा एकदा 14 ऑगस्ट 2024 रोजी नवीन शासन जी आर हा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये कोणती महत्त्वपूर्ण माहिती आहे व जे पात्र शेतकरी आहेत त्यांना किती कोटीपर्यंत लाभ मिळणार आहे व त्यांना कोणते कामं करावं लागणार त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा, सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यास राज्य शासनाने मान्यता देण्याबाबत तर 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर 0.2 हेक्टरपेक्षा कमी अशा शेतकऱ्यांना सरसकट 1000 रुपये तर 0.2 पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी म्हणजेच 5000 रुपये 1 हेक्टरपर्यंत तर 2 हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे 2 हेक्टर असेल तर त्यांना 10,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार। त्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी सन 2024च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषणा केली होती की याबाबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी असे एकूण 4194.68 कोटी अर्थसहाय्य वितरित करण्याच्या आणि दिनांक 11 जुलै 2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्या अनुषंगाने 29 जुलै 2024च्या शासन निर्णयाच्या लेखाशीर्ष या बाबीनुसार खालील 4194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। सबब 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतर DBT मार्फत करून देण्याकरता राष्ट्रीय बँकेत नवीन बचत खाते हे उघडण्यात आलेले आहे। तर बँकेचे आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी मेकर आणि चेकरची भूमिका सोपवण्याबाबत शासन प्रस्ताव हा विचारधारीन होता। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले। तर मित्रांनो, 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांसाठी आधार लिंक बँक खाते उघडण्यासाठी DBT मार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता नवीन बचत खाते शासनाने स्टेट बँक इंडिया राष्ट्रीयकृत या बँकेत कृषी आयुक्त यांच्या नावाने उघडण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे आणि उघडण्यात आली बँक खात्यातील आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी कृषी आयुक्तातील संचालक विस्तार प्रशिक्षण यांना मेकर आणि तर ते बघण्यासाठी कृषी आयुक्त यांना चेकर म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता प्रदान देण्यात आली। ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक बँक खाता आहे त्याच आधार लिंक बँक खात्यामध्ये DBT मार्फत राष्ट्रीय बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेत नवीन खाते हे उघडण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। त्याचा कृषी आयुक्त यांच्या नावाने ते बँक खाते असणार आहे। तर मित्रांनो, आता या DBT मार्फत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे हे वितरित होणार आहे।